नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता रागीने ॲक्टिंग करत असते. भूमी तिला जे काही बोललेली असते त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होतोय असं सगळ्यांना दाखवण्याचं नाटक करत असते. तेव्हा पौर्णिमा जाते आणि घाईघाईने तिच्यासाठी आता पाणी घेऊन येते आणि गोळी वगैरे घेत असते. चक्कर येण्याचं नाटक करत असते आणि तिच्या या नाटकामध्ये सगळेजण आता तिला सामील असतात. ते म्हणजे पौर्णिमा आणि इथे अभिसुद्धा. आणि रागिणीचं हा खोटारडेपणा भूमीला आणि मानसीला दोघींनाही माहिती असतो. फक्त अथर्व, आकाश आणि आजी यांनाच याबद्दल काहीही माहिती नसतं. आणि आकाशचा विश्वास बसावा त्यासाठी भूमी खूप जास्त प्रयत्न करत असते. पण इथे आकाश आता रागिणीवरती विश्वास ठेवत असतो आणि भूमीवरती नाही. तर इथे आकाश आता भूमीला खाली घेऊन येतो आणि म्हणत असतो की बघितलंस बघितलंस आईची काय अवस्था झाली आहे. हे फक्त तुझ्यामुळे घडलं आहे भूमी. तेव्हा भूमी म्हणते, काय आकाश, काय म्हणालस तू? हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे. अरे हे सगळं त्यांचं कारस्थान आहे, नाटकं चालली आहेत नुसती. तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. त्या हे सगळं मुद्दामून करतायत, तुला कळत नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, बास झालं भूमी, बास झालं आता. चल आता तू सगळ्यांच्या समोर आईची माफी माग. तेव्हा इथे भूमी म्हणते, कोण? मी मी आणि यांची माफी म्हणजे तमाशा यांनी करायचा, सगळी नाटकं यांनी करायची आणि मी यांची माफी मागायची? अजिबात नाही. माझा जीव गेला तरी चालेल आकाश, पण मी या बाईची माफी अजिबात मागणार नाही आहे. एक नंबरच्या कारस्थानी आहेत या, करून सवरून यांची माफी मी मागायची प्रश्नच येत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी काय झाले काय तुला? अशी का वागतेस तू? खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश बाळा राहू दे, जर भूमीला माझी माफी मागायची नसेल तर नको मागू दे. तू उगाच तिला जबरदस्ती करू नकोस. कसं आहे ना आकाश, गोखले गुरुजी इथे आले होते आणि घरातली सत्ता भूमीकडे जाईल असं गोखले गुरुजींनी सांगितलं होतं. आणि तेव्हापासून भूमीचा ॲटिट्यूड खूपच जास्त बदललेला आहे. म्हणजे भूमीला असं वाटतंय की खरोखरच या घरावरती आता माझी सत्ता आहे. पण तुला खरं सांगू का आकाश, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत ही सत्ता माझ्या हातात आहे असं तिला वाटतंय. म्हणून कदाचित मी हे घर सोडून जावं. मी इथून गेल्यानंतर ही सगळी सत्ता भूमीच्या हातामध्ये येईल असं तिला वाटत असेल आणि म्हणूनच ती माझ्यावरती असे आरोप करत असेल. म्हणून तुला म्हणते मी आकाश, मला जाऊ दे इथून. मला आता इथे राहायचं नाही आहे. मी इथून गेल्यानंतर इथे भूमी शांत होईल आणि मला दुसरं काय हवं आहे? तू, तुझी बायको आणि तुझं बाळ तिघेही तुम्ही सुखात राहायला हवेत, आनंदात राहायला हवेत, एवढीच माझी इच्छा आहे. जर मी इथून गेले ना तर भूमीचा गैरसमज दूर होईल आणि ही सत्ता तिच्या हातात आल्यानंतर तीसुद्धा शांत होईल. तेव्हा आता मला इथून जाऊ दे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही आई, तू कुठेही जायचं नाही आहे, माझी शपथ आहे तुला. तेव्हा रागिनी म्हणते, नको आकाश नको. अरे तुझी शपथ नको देऊस मला. तुझ्या बायकोला हे आवडणार नाही. आधीच ती इन्सिक्युअर झालेली आहे. तिला ही सगळी संपत्ती, पैसा, अडका सगळं काही तिच्या ताब्यात हवं असेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, गप्प बसावं तुम्ही. तुम्ही काय मला हे सगळं देणार? माझ्या आणि आकाशच्या जीवावरती उठलाय तुम्ही. या घराचा सत्यानाश करायला निघालेत. तेव्हा आजी म्हणत असतात, भूमी अगं आम्ही तुला काही बोलत नाही म्हणून वाटेल ते आरोप करशील का माझ्या मुलीवरती? अगं असं काय केलं आहे गं तिने? काय केलं आहे? तेव्हा भूमी म्हणते, ऐकायचं आजी तुम्हाला त्यांनी काय केलं आहे ते? आकाश तुला ऐकायचं आहे का? ऐका तर मग. आकाश तुला माहिती आहे तुझ्या आईवडिलांचा अपघात झाला आहे, हे तर तुला माहितीच असेल. मग त्यांचा अपघात नक्की कोणी घडवून आणला हे तुला ऐकायचं आहे का? दुसरं तिसरं कोणी नाही तर ह्या ज्यांना आई म्हणतोयस ना त्या रागिनी आत्यांनी तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणलेला आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण आता भूमीने सगळं काही सत्य आकाशला सांगायचं ठरवलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुझ्या आईवडिलांचा अपघात या बाईने घडून आणला. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं भूमी काय बोलतेस काय तू? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो बरोबर तेच बोलते मी. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी हे काय बोलतेस तू? अगं आईला हे सगळं करून काय मिळेल? तू एवढा मोठा आरोप का करतेस तिच्यावरती? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे काय मिळेल म्हणजे काय? तुझ्या आजोबांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या बाबांच्या नावावरती केली होती. यांना काहीसुद्धा प्रॉपर्टीमधलं, बिझनेसमधलं दिलं नव्हतं ना, म्हणून यांना खूप जास्त राग आला होता आणि म्हणून त्यांना काही करून या सगळ्यावरती त्यांची सत्ता मिळवायची होती. म्हणून त्यांनी तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणला. आकाश अरे तुझ्या आयुष्याची 6 वर्ष या बाईमुळे वाया गेलीत, तुला कळतंय का? आणि आता या माझ्या, तुझ्या आणि आपल्या बाळाच्या जीवावरती सुद्धा उठल्यात. कारण आता या घरामध्ये अजून एक वारस येईल ना महाजनांचा.
आणि ते ह्या बाईला नको आहे ना, म्हणून ही आता माझ्या बाळाच्या जीवावरती उठले. तेव्हा आकाश म्हणतो, "बास भूमी बस. अगं किती बोलशील, किती आरोप करशील, असं काही नाही आहे. उगाच नको अजून तू नको नको ते विचार मनामध्ये करू." तेव्हा आकाश म्हणतो, की "भूमी बंद कर हे सगळं. आईची माफी माग आणि इथेच हा विषय थांबव." तेव्हा भूमी म्हणते, "अजिबात नाही आकाश. मी अजिबात त्या बाईची माफी मागणार नाही आहे आणि हा विषयसुद्धा इथे अजिबात थांबवणार नाही आहे. का थांबू? आणि हे सगळं फक्त रागिनी आता एकटी करत नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर अजून खूप माणसंसुद्धा त्यांना सामील आहेत." तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, माझ्या बोलण्यावरती तू विश्वास ठेव रे. ही बाई तुला दिसते तशी नाही आहे. नको हिला आई आई म्हणू आणि हिच्यावरती आंधळा विश्वास ठेवू. अरे हिने हिने स्वतःने तुझ्या आईवडिलांना मारले आणि तुझ्यावरती सुद्धा हल्ला केला आणि माझ्यावरती सुद्धा." तेव्हा इथे भूमीला त्रास होतो बोलताना. तेव्हा इथे मानसी लगेच तिला पाणी आणून देते. तेव्हा अथर्व म्हणत असतो, "मानसी, इथे ही माझ्या आईवरती आरोप करते आणि तू त्याच बाईला पाणी प्यायला देतेस." तेव्हा मानसी म्हणते, "हां मग, भूमिताई माझी बहीण आहे, प्रेग्नंट आहे ती, मग तिची काळजी मला घ्यायला नको का?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणल्यानंतर तुझी अवस्था खूपच जास्त वाईट झाली होती आणि त्याच्यानंतरला तू बरा होतास, पूर्णपणे बरा होतास आणि मग मला हे सगळं कुणी सांगितलं असा प्रश्न तुला पडला असेल. पण जेव्हा रागिनी आत्या त्यांचं गाव सोडून इथे आल्या ना, त्याच्यानंतरला तुझी तब्येत बिघडली आणि हे सगळं मला ऑफिसमध्ये जे जोशी काका होते ना, म्हणजे बाबांजवळ खूपच जास्त ते प्रामाणिक होते. त्यांनी मला हे सगळं सांगितलं. जेव्हा अपघात झाला आईवडिलांचा, त्याच्यानंतरला तू बरा होतास. पण जेव्हा आत्या इथे आल्या, त्याच्यानंतरला तुझी तब्येत बिघडली. आकाश, तुला माहिती आहे का, तुला गोड-गोड गोळी आवडायची, गोड-गोड गोळी. या बाईने त्याची तुला सवय लावली होती आणि ती गोळी खाल्ली ना, की त्याचे वाईट परिणाम व्हायचे. कारण माझं बोलणं झालं होतं डॉक्टर वर्तक यांच्याबरोबर. माझ्याबरोबर तुझं लग्न झालं आणि या घरामध्ये मी आले. नंतरला मी तुझं आजारपण ओळखलं आणि तुला बरं करायचं ठरवलं. त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये मला यशसुद्धा येत होतं, हे त्या बाईला कळलं आणि मग तिने कारस्थानं करायला सुरुवात केली. मी तुला बरं करते हे तिला कळल्यानंतर ही आपल्या दोघांच्याही जीवावरती उठली. आकाश, या बाईमुळे आपल्याला घर सोडावं लागलं. तू विसरलास का, आपण चाळीमध्ये जाऊन राहत होतो, तरीसुद्धा ही शांत बसली नाही. तिथेसुद्धा आपल्याला त्रास द्यायला येतच होती. तेव्हा इथे आकाश म्हणतो, त्या गोड-गोड गोळीने तुझा मेंदू पूर्णपणे कमजोर होत चालला होता. तू अजून वेड्यासारखा वागत होतास, लहान मुलांसारखं वागत होतास. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, "अच्छा, म्हणजे हे सगळं फक्त तुलाच माहिती आहे. आई एवढी कटकारस्थानं करत होती, मग या घरामध्ये दुसरं कोणाला का कळलं नाही सांग ना." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, तुझी अवस्था ही अशी, आजींचं वय झालं आहे आणि आजी काय बोलणार आहेत त्यांना." आणि त्याच्यानंतरला महत्त्वाचं म्हणजे ही बातमी रघु काकांना कळली होती. रघु काकांना ही बातमी कळल्यानंतर या बाईने त्यांना धमकी दिली, "जर सत्य कुणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलीला मारून टाकू." असं सांगण्यात आलं होतं. रघु काकांच्या मुलीला किडनॅप करण्यात आलं होतं, म्हणून ते गप्प बसले होते. तरीसुद्धा त्यांनी हे सगळं सत्य मला सांगितलं, की प्रॉपर्टीसाठी रागिनी आत्यांनी तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणला आणि हे मला ऑफिसमध्ये जोशी होते त्यांनीसुद्धा सगळं काही सांगितलं होतं. आकाश, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी खोटं बोलत नाही आहे आणि जेव्हा मी तुला बरं करते, या बाईला समजलं तुला आता बरं वाटणार आहे. त्याच्यानंतरला बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला. आपल्या दोघांना मारणारी व्यक्ती हीच होती. तुला माहिती आहे आकाश, तांडेल इथे आला होता. तांडेल इथे जेव्हा आला, तेव्हा त्याने कुणाकडे बोट दाखवलं होतं? तुम्हाला सगळ्यांना आठवत नाही आहे का? आठवा जरा. तांडेलने इथे आल्यानंतर कुणाकडे बोट दाखवलं होतं? तर ह्या बाईकडे बोट दाखवलं होतं आणि त्याच्यानंतरला त्याने राजकाकांकडे बोट दाखवलं. नाहीतर या सगळ्याला जिम्मेदार ही बाई होती. बिचारा राजकाकांनी तर काहीसुद्धा केलं नव्हतं. स्वतःच्या नवऱ्याला अरेस्ट झाली, ही बाई एकदासुद्धा बघायला गेली नाही आणि तेव्हासुद्धा अशीच रडायची नाटकं केली होती. तेव्हा भूमी म्हणते, "आजी, विश्वास बसत नाही आहे ना, पण खरं आहे, खरं आहे हे सगळं." त्याच्यानंतरला मी या सगळ्यातून बाहेर पडले. आकाश बरासुद्धा झाला आणि मग या बाईने माझा काटा काढायचं ठरवलं. मी परत घरी आले. त्याच्यानंतरला मला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, की मला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रघु काका सगळं सगळ्यांना सांगणार हे कळलं, तेव्हा रघु काकांनासुद्धा यांनीच मारून टाकलं, त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला. तेव्हा अभि म्हणतो, "अगं, रघु काकांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तसं आलं आहे ना." तेव्हा भूमी म्हणते, "नाही, तुम्ही खून केलात त्यांचा, तुम्ही मारलत, तुम्ही ॲक्सिडेंट घडवून आणलात ना, मग तुम्ही खून केलात त्यांचा. तुला माहिती आहे का आकाश, अरे अभिसुद्धा सामील आहे या बाईला. तिच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तिला हा मदत करत असतो."
तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रघु काका मला तिथे वाचवायला आले होते. अभि म्हणतो तिथे माझी आई नव्हती, तू होतीस तिथे, मग तू त्यांना मारलंस असं म्हणायचं का आम्ही? तेव्हा इथे भूमी म्हणत असते मी तिथून येत असताना रघु काका मला तिथे वाचवायला आले होते. त्यांनी मला धक्का दिला आणि मग त्यांचा अपघात घडला. पण तो ॲक्सिडेंट तुम्ही माझाच करायला तिथे आला होतात ना. पण तिथे रघु काका आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला आणि बिचारी रघु काका गेले. त्यांनी हे सगळं सत्य मला सांगितले. आकाश, मला माहिती आहे हे सगळ्या बाईने घडून आणले. आत्तापर्यंत मी तिला खूप नडण्याचा प्रयत्न केला, तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. मी एकटी हे सगळं सहन करत होते आकाश. जेव्हापासून तुला बरं नव्हतं ना तेव्हापासून मी हे सगळं करत होते. पण तरीसुद्धा मी कुणालाही एक शब्दसुद्धा सांगितलं नाही. पण तेव्हापासून ही बाई मला टॉर्चर करत होती आणि एवढं बरंच थांबली नाही. मला कोल्ड स्टोरेजमध्ये घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर मला त्या कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांनी डांबून ठेवलं, माझे हातपाय बांधून ठेवले होते. पण तो कृष्ण जन्मदिवस होता आणि शेवटीला कृष्णदेव तिथे आले मला वाचवायला. माणसाच्या रूपात का होईना पण अगदी देवच तिथे आला होता. आणि मग मी हॉस्पिटलमध्ये होते आकाश, मी हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथे गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की तिथे साक्षात देवाने जणू काही मला वाचवले. त्यानंतरला इथे भूमीने आता सगळं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की बघ बघ, अरे आकाश बघ, ही भूमी किती खोटं बोलणार आहे रे. म्हणजे तू स्टोरी रायटर असतीस ना भूमी, खूप कमावलं असतंस गं तू. इथे एकावर एक खोटारडेपणाचे थर रचत चाललेस आणि तुला काय वाटलं सगळेजण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील का? अगं का का तू माझ्यावरती एवढे मोठे मोठे घाणेरडे आरोप करतेस? अगं मी तुझ्या आणि आकाशच्या जीवावरती का बरं उठेन? का बरं? मी हे सगळं जे काही केलं आत्तापर्यंत मी राखणदार होते, मी असं नाही केलेलं आहे. माझ्यावरती असे आरोप करू नकोस. भूमी म्हणते बास करा ही नाटकं. आता मला तुमचा खरा चेहरा मला माहिती आहे. थकत नाही का हो तुम्ही अशी नाटकं करून करून तुम्ही थकत नाही? आकाशला सुद्धा हे सांगणं गरजेचं होतं आणि म्हणून मी आकाशला सांगते. हे सगळं कारस्थान तुम्ही केलेलंच आहे आणि हे मला माहिती आहे. तेव्हा इथे आता भूमीने व्यवस्थितरित्या अगदी आकाशला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की आकाश, अरे ह्या बाईने मला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं. आठवतं आहे ना रागिनी आत्या, की ते सुद्धा विसरलात आणि काय म्हणालात की तुझे हातपाय आता बांधून ठेवते इथे. कसा तुझा माज उतरवला. आता जे काही साठले मनामध्ये आकाशला सांगायला जायचं असेल ना, पण आता तू जाऊ शकणार नाही आहेस कारण इथेच तुझा जीव जाणार आहे. पण तिथूनसुद्धा देवाने मला वाचवलं. त्याच्यानंतरला तांडेललासुद्धा सुपारी दिली होती. बॉम्ब ब्लास्ट घडवून आणलात, सगळं काही केलं आम्हाला दोघांना मारण्यासाठी, पण शेवटीला आम्ही त्याच्यातून वाचत गेलो. आकाश तुला आठवतं आहे आपण दोघंजणं हनीमूनला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर बरोबर त्या झोपडीलाच कशी आग लागली आणि तुला माहिती आहे ती आग कुणी विझवली होती? तर आपल्या रघु काकांनी ती आग विझवली होती आणि आपण दोघेजणं वाचलो होतो. ती आग कुणी लावली होती आकाश? रागिनी आत्यांनी. रागिनी आत्यांनी आपल्याला बरोबर त्याच ठिकाणी पाठवलं होतं जिथे आपल्याला मारता येईल आणि त्या लोकांना फोन करून सांगितलं होतं की अशी तयारी करून ठेवा की तिथे त्या झोपडीला आग लागू शकते आणि त्या माणसांनी त्याच्यावरती रॉकेल टाकून झोपडीला आग लावली होती आकाश. पण तिथे रघु काका आले, रघु काकांनी ती आग विझवली आणि मग आपण दोघेजणं त्याच्यामधून बाहेर आलो. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश मी खोटं बोलत नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेव, खरंच माझ्यावरती विश्वास ठेव. मी कधीच खोटं बोलत नाही, तुला चांगलंच माहिती आहे. अरे ह्या बाईने खूपच जास्त पराक्रम घडवलेत रे आपल्याला मारण्यासाठी, कारण तिला ही प्रॉपर्टी हवी आहे ना, सत्ता हवी आहे. आता एवढं करूनसुद्धा हिचं मन भरलं नाही. आधी तुझ्या आईवडिलांना, नंतरला जे जे लोक तिच्या विरोधात जात होते ना त्यांनासुद्धा मारलं. तांडेलासुद्धा याच लोकांनी गोळी मारली, तांडेलासुद्धा मारलं. त्याच्यानंतर जोशी काकांनासुद्धा धमकी दिली मारण्याची, ते नोकरी सोडून निघून गेले. ऑफिसमधल्यासुद्धा काही लोकांना हाताशी घेऊन कट कारस्थानं करण्यात आलेली आहेत. आकाश तुला माहिती आहे का, अरे ऑफिसमध्ये पैसे कोणी ठेवले होते तुला पैशांच्या केसमध्ये अडकवण्यासाठी? या बाईने आणि अभिने पैसे ठेवले होते ऑफिसमध्ये आणि फ्रॉड केसमध्ये तुला अडकवण्यात आलं होतं. अरे ही तुझ्यासमोर चांगलं वागते, पण मला विचार ना, माझ्यासमोर ही बाई खूपच जास्त विक्षिप्त आहे रे. ही बाई अजिबात चांगली नाही आहे. अरे आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला रघु काका 2-3 ठिकाणी वाचवायला आले. त्याच्यानंतरला काही माणसं आजूबाजूला चांगली मिळाली. डॉक्टर वर्तक यांनी मला सांगितलं होतं की तुला जी गोड गोळी देण्यात येते त्याच्यामुळे तुझा मेंदू कमजोर होत चालला आहे आणि ती गोळी जर तू अजून घेतली असतीस ना आकाश, तर कदाचित तुझे हातपाय वाकडे झाले असते, तुला आकडी यायला लागली असती
आणि तू कधीच बरासुद्धा झाला नसतास. पण मी योग्य वेळी त्या गोळ्या वर्तक काकांना दाखवल्या तेव्हा डॉक्टर वर्तक यांनी तुझ्या गोळ्या चेंज केल्या. मी तुझी ट्रीटमेंट चेंज करायला सांगितली. तुझी पूर्ण ट्रीटमेंट चेंज केल्यानंतरच तुला बरं वाटायला लागलं. हे रघु काकांनी मला कधीच सांगितलं होतं, पण मी हे सगळं माझ्यापुरतं मर्यादित ठेवलं, कुणालाही सांगितलं नाही, जेणेकरून ह्या बाईचं सत्य तुम्हाला कळल्यानंतर त्रास होईल. पण आता तुम्हाला सगळ्यांनाही बरोबर वाटते आणि मी चुकीची वाटते. अरे आकाश, मी पोटतिडकीने तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न करते, तर तुम्हाला असं वाटतंय की माझं डोकं फिरलं आहे, माझा मेंदू थाऱ्यावरती नाही आहे, तो स्थिर नाही आहे असं वाटतंय तुम्हाला. तेव्हा इथे आता भूमीच्या बोलण्यावरती कुणी विश्वास ठेवत नसतं. माणसे म्हणते की मलासुद्धा सगळं काही माहिती आहे, पण आता ताईच्याच बोलण्यावरती कुणी विश्वास ठेवत नाही आहे, माझ्या बोलण्यावरती काय ठेवणार आहेत. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, बघितलंच भूमीच्या मनामध्ये किती विष आहे माझ्याबद्दल. बोलू दे तिला. अजून जर काही बोलायचं असेल ना तर बोल बाई बोल. एकदाचं तुझ्या मनातलं हे विष आहे ना ते बाहेर काढून टाक. मला तरी कळू दे अजून काय काय विचार करतेस ते माझ्याबद्दल. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, या बाईच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस. ही कारस्थानी बाई आहे. माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करतायत. तुझा गैरसमज व्हावा, तू मला चुकीचं समजावं, अशी या बाईची इच्छा आहे. तू प्लीज आकाश एकदा माझ्यावरती फक्त विश्वास तरी ठेव रे. मी का खोटं बोलेन सांग. आत्तापर्यंत तू भूमीला काय ओळखलंस. मी का बरं खोटं बोलेन. मी जे काही सांगते सगळं खरं आहे. प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. तेव्हा आकाश म्हणतो, ठेवला तुझ्या बोलण्यावरती विश्वास. तेव्हा इथे रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता आजीला म्हणत असते की आजी, मला माफ करा. तुम्हाला माझा राग आला असेल, पण मी हे का केलं आणि का नाही ते तुम्हाला लवकरच कळेल. तेव्हा इथे भूमी येते आणि आकाशला म्हणते, आकाश, मला माहिती आहे तुला माझा आता राग आला आहे, पण आकाश, जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते ना, तेव्हा आजीने मला सांगितलं होतं की माझ्या आकाशची काळजी घे. आणि मी तेव्हा त्यांना प्रॉमिस केलं होतं आणि मी अजूनही तुझी काळजीच घेते. मी तुला प्रोटेक्ट करते आकाश. पण त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला तुझी साथ माझ्याबरोबर होती. तुझा विश्वास माझ्यावरती होता. आता तसं नाही आहे आकाश. आता तुझा विश्वास माझ्याबरोबर नाही आहे. आता ही लढाई फक्त माझ्या एकटीची आहे आणि ही लढाई मी लढणार, एकटी लढणार आणि जिंकूनसुद्धा दाखवणार आहे आकाश, असं भूमी म्हणते आणि आता घर सोडून जायला निघालेली असते.